राम राम मंडळी. आज आम्ही निघालो आहोत बेल्जियमच्या एका छोट्याशा गावात जिथे अल्पाका राहतात. आम्ही आमच्या सिटीमधून बस पकडली आणि अवघ्या अर्ध्याच तासात पोहोचलो एका छोट्याशा टाउनमध्ये जिथे एका फार्मवरती अल्पाका राहतात. बस स्टॉपवरती उतरून ऑलमोस्ट 10 मिनिटाच्या वॉक नंतर आम्ही पोहोचलो अल्पाकाच्या फार्मवरती. एक प्रायव्हेट फार्म आहे आणि इथल्याच एका लोकलाईटनी त्याच्या फार्मवरती अल्पाका पाळले आहेत आणि तुम्ही त्या फार्मवरती जाऊन त्या अल्पाकांसोबत फिरण्याची मजा घेऊ शकता. आम्हाला तसं थोडं पोचायला लेटच झालं होतं आणि आम्ही पाहिलं काही लोकांनी ऑलरेडी त्यांचे अल्पाकास चूज केले होते. I'm sorry, I started already because I wasn't sure if you were. No, we are sorry, we were late actually. I'll give a short recap of what I said already. My name is Dieter. If you have any questions along the road, you can always ask me. We'll do a tour of about an hour, always quite slowly. I'm not just going that fast. आम्ही गेल्यावर त्या फार्मच्या मालकाने आम्हाला एक शॉर्ट इंट्रोडक्शन दिलं आणि आम्ही पटकन आमचा अल्पाका चूज केला. ही ॲक्टिव्हिटी ऑलमोस्ट 1 तासाची होती जिथे तुम्ही तुमचा अल्पाका चूज करता आणि एका प्री प्लॅन ट्रेलवरती त्याच्यासोबत वॉकला जाता. बायको जरा स्टार्टिंगला त्याला हात लावायला बिचकतच होती, पण नंतर हळूहळू त्याला त्याची सवय झाली. त्यांनी जरा काय खालचा हिरवा चारा खाल्ला आणि तो घेऊन निघाला आम्हाला त्याचं गाव दाखवायला. आमच्यासोबत त्या दिवशी बरेचशी लोक होती आणि मोस्टली लोक ग्रुप्समध्येच आली होती. काही आपल्या फ्रेंड्ससोबत तर काही आपल्या बॉयफ्रेंड आणि हजबंडसोबत. फार्मचा मालक पुढे राहून सगळ्यांना रस्ता दाखवत होता. आम्ही त्या छोट्याशा गावच्या छोट्या स्ट्रीट्सवरून लाईनीमध्ये अल्पाकाजला घेऊन चालत होतो. खूप गमतीशीर वाटत होतं सगळंच, पण खूप मजा देखील येत होती. अभी तो पकड़ यार, मेरे को बहुत डर लग रहा है. पकड़ो तुम्हें पकड़ना था. ह्यावाला अल्पाकाला माझ्यासोबत सेल्फी घ्यायला खूप आवडत होतं. त्याने खूप मस्त सेल्फीज दिले मला. बिचारा हा डॉगी घाबरला, म्हणत असेल हे सगळे कुठे चालले या जनावरांसोबत. थोडं पुढे आल्यावर आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला, जिथे सर्वच जण या अल्पाका सोबत सेल्फीज आणि फोटोज काढण्याचा प्रयत्न करत होते.
the silence lies. Moonlight painting all my broken dreams in a world that's never what it seems. City buzzing like a whispered tune, lonely beats beneath the silver moon. Footsteps blending with the twilight air, finding rhythms in the midnight glare. Slow motion dreams floating on by, catching vibes while the world says hi. Lost in colors of another mind, psychedelic beats we will find. Stardust falls like urban rain, wash away now the hidden pain. Eyes are closed but I still can see. Chilling with the galaxy. Slow motion dreams floating on by, catching vibes while the world says hi. Lost in colors of another mind. चला कोरवा. ब्रेक संपला आणि सगळे अल्पका निघाले परत एका मागोमाग. इकडून तुला माहिती आहे रस्ता बरोबर जाईल ते घेऊन तुला. त्यांना रस्ता माहिती होता. मे बी ते दररोजच त्या रस्त्याने येत असतील. Excuse me, do you want to show how? Living life like it's surreal. ते अल्पकास आम्हाला एका अगदी छोट्या रस्त्यातून झाडी झुडपातून एका पठारावरती घेऊन आले. ते पठार ॲक्च्युली लुकुलस नावाचं एक डेअरी फार्म होतं. केवढं मोकळं रान आहे बघा ना. चायला आपल्याकडे असं रानच नाही बघायला भेटत. गाय तर बघा कशा मस्त चरतात. जर्सी गाय, जर्सी गाय पांढऱ्या हायब्रिड. ती कशी बघते. त्या आजी आजोबा हळूहळू त्याला घेऊन येत होते. ॲक्च्युली तोच त्यांना घेऊन येतो. मजा येतं. मित्रांनो, हे आम्ही अल्पाकाला घेऊन चाललो का अल्पाका आम्हाला घेऊन चाललो काहीच कळत नाही. पळत होते ते पुढे पुढे, मागे मागे असे वळून बघतात ते, घास खातात ते आणि पळतात ते नुसते. ज्या मजे खोर ते मस्ती करतात त्याच्या. त्या आजी आजोबाला तर मागे लिटरली तो पळत आहे. म्हणजे पुढे पण 2 मुली आहे, त्याला पण तो पळत आहे. आणि बायको मस्त आमच्यावाल्याला घेऊन चालली आहे पुढे 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 पुढे. आमच्यावाला जरा शांत आहे. बरं झालं जरा शांतच भेटला. चलो बघूया पुढे काय काय होत. त्या पठारावर सगळ्या जर्सी गाई मस्त सरत आरामशीर बसल्या होत्या. लय तगड्या तगड्या गाई होत्या. पठार उतरून आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो. स्टँड छावा आहे आमचं. डोक्याला हात लावला बिलकुल नाही आवडत. चिडतो ते बघा ते बघा. तू हिरो आहे का रे? नको म्हणतोय तो. हे नको थुकायला तुझ्या. कुठे चालला असता भाग्य किती छान.
परतताना या अल्पाकासनी हिरवं गवत पाहून परत एक छोटासा ब्रेक घेतला आणि तिथे आम्ही आमच्या अल्पाकासोबत सेल्फी घेण्याचा खूप प्रयत्न करत होतो. अरे आणा त्याला इकडे. असं सांग, असं सांग. आणि फायनली सततच्या प्रयत्नांनंतर आम्हाला काही छान सेल्फीज भेटलेच. मेरे दो अनमोल रतन. आणि चालत चालत आम्ही परत अल्पाकाच्या घरी पोचलो. या मस्तीखोर अल्पाकाला घरी परत जायचं नव्हतं. त्याला अजून फिरायची इच्छा होती वाटतं. तो तिथेच बसून राहिला गेटवरती. त्या फार्मच्या ओनरने आम्हाला त्यांचे पट्टे काढायला लावले आणि त्यांना परत आतमध्ये सोडायला सांगितलं. हळूहळू सगळे अल्पाका परत त्यांच्या फार्ममध्ये परतले. ही त्या सर्व अल्पाकांची नावं होती. आमच्या वाल्याचं नाव स्टॅन होतं आणि ही नाव ॲक्च्युली त्यांना बेल्जियमच्या खूप फेमस सायक्लिस्टवरनं देण्यात आली होती. त्या सायक्लिस्टचे फोटोज त्या मालकाने या भिंतीवरती लावले होते. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये लोकांना सायकलिंगचा खूप शौक आहे आणि इथे ऑलमोस्ट दरवर्षी समरमध्ये काही ना काही सायकलिंग कॉम्पिटिशन्स होत राहतात. वेल, इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स देखील होतात. त्यानंतर त्या फार्मच्या मालकाने आम्हाला लुकुलोस डेअरीच्या आईस्क्रीमने ट्रीट केलं. त्या आईस्क्रीम टेस्टला खरेच खूप छान होते. आमची ट्रीट झाल्यानंतर आम्ही अल्पाकाजला देखील त्यांच्या फेवरेट कॅन्डीज खाऊ घातल्या. दुसऱ्याला खाऊ घाल, दुसऱ्याला. दादा उच्चा मत कर.
ते अल्पका सगळ्यांचे बास्केट जाऊन जाऊन बघत होते आणि ज्याच्याकडे कॅन्डीज होते त्याच्या मागे लागून लागून ते कॅन्डीज खात होते. त्यांचे ते खूपच फेवरेट होते वाटतं. बायकोचे ते कॅन्डीज संपले आणि ती परत जाऊन एक्स्ट्रा घेऊन आली. Hola, hola. Sure. I can feed him out of the bowl. Ja. Because if you feed them in the hands, do they fight slightly. त्या फार्मच्या ओनरने परत बायकोला एक्स्ट्रा कॅन्डीज आणून दिले आणि ती खेळत खेळत त्या अल्पकाजला परत कॅन्डीज खाऊ घालत होती. शेवटी बायकोने सगळ्या कॅन्डीज एकाच अल्पकाला खाऊ घातल्या. त्याची तर मजाच झाली. त्यांना कॅन्डी खाऊ घालताना पण आम्ही काही छान सेल्फीज क्लिक केले. फार्मच्या ओनरकडे अल्पकाचे काही गुडीज, फ्रीज मॅग्नेट्स आणि किचन्स पण होते. बायकोने एक छानसं फ्रीज मॅग्नेट चूज केलं आणि ती ते चूज करत असताना मी भिंतीवरती लावलेले बरेचशा अल्पकाची इन्फॉर्मेशन वाचत होतो. They're all keychains. इट्स ओके. आणि आम्ही या आमच्या ॲक्टिव्हिटीचा शेवट त्या फार्मच्या ओनरसोबत एक छानसा सेल्फी काढून केला. त्यालाही खूप मजा आली. मी या फार्मचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही जर बेल्जियममध्ये असाल तर या फार्मला नक्की व्हिजिट द्या. तुम्हालाही खूप मजा येईल. चला तर मग हा ब्लॉग इथे संपवतो. भेटूया पुढच्या अजून एक अशाच मजेदार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.